हे आता हळदीच्या पानाच्या वड्या बनवते. चमचाभर जिरे घेतले, हळद घेतली आणि लसूण घेतला, कोथिंबीर घेतली, लाल मिरची घेतली आणि बेसन पीठ घेतलं. आपल्याला तसे पानं लागले ना तसं बेसन पीठ घ्यायचं. मी आता तुम्हाला वड्या करून दाखवते. चला चला आता आपण वड्या करू. आता ना बाय, आता मी काय काय टाकलं याच्यामध्ये. 1 चमचे जिरे टाकले, लसूण टाकला, कोथिंबीर टाकली, लाल मिरची टाकली, मीठ टाकलं आणि हळद टाकली. आपल्याला जसे वडे करायचे तसं त्या प्रमाणे टाकायचं साहित्य. मी आता तुम्हाला वड्या करून दाखवते. बोल. मी आता बेसन पीठ काढून घेते वड्यासाठी साहित्य आणि वड्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हा दाखवायचं. थोडं थोडं पाणी टाकून कालवते मी आता. ते बघत राहा. हा तुम्हाला बघाय करता आले मी तुम्हाला दाखवायला काय करायला आम्ही म्हणून. थोडी हळद देते का ग? तुम अपने युद्ध जीतने के सपने देख रहे हो दशरथ. सपने तो रावण की शत्रु देखते हैं. दशरथ रावण को पराजित करने के सपने. हे बघा मित्रांनो, आजी आता हे वड्याचं जरा मिश्रण कालवते. ही आजीची मैत्रीण इकडे बसलेली आहे. ही इथे काकू भांडे घासते. मी बसलेली आजीचा व्हिडिओ काढत. बघा ही अशी कालवते. तेच करते. हे दोघींचे थोडे थोडे भांडे चालू आहे. सांगा टाकताना व्हिडिओ चालू आहे. आता मी हळद टाकते. सांगेल मी हळद टाकते आता यासाठी. आजी थोडीशी हळद टाकते. हळद टाकते मी कलर यासाठी. बस केवढं बेसन पीठ. तरी परवाना मीठ घ्या. किती मीठ पाहिजे सांगून घ्या. या पा मीठ टाकते तरी परवाना खारट नाही झाले पाहिजे. चवी परवाना मीठ घेतला त्याच्यात कालवते आता मी. दिसते का मी त्याच्यात? हो दिसते तू. चालूच होईल. त्यांचं पुढे मग आता बाजरीचं पीठ थोडंसं टाकतं चवीसाठी. जास्त नाही, थोडंसं टाकलं. नॉर्मल टाकलं थोडंसं. काला वडी ठिसून येते त्याला. थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं तर काय कभी बड़ों का प्यार, कभी खेल का मैदान, कभी दोस्तों की पहचान. 10 का सिक्का 1 पर रूपन 1, इसलिए 10 रुपए और बाकी. आता मी हे पीठ कालवलेलं आहे. आता वड्या तयार करते मी. वड्याला कसं पानाला पीठ लावायचंय बघत राहा. हे बघा पीठ रेडी आहे. आता ती वड्याला आपल्याला लावून टाकते. हे पानं ठेवलेलं आहे आणि डबल पानं ठेवते मी आणि असं लावते. ये खाने के लिए और ये लगाने के लिए. हिमालय लिप बाम पेश है. हिमालय लिप बाम. इसमें है कैल्शियम और व्हीट जर्म ऑयल के गुण. नरिश करे लिप्स एंड फिंगर टिप्स. हिमालय लिप बाम. इम्यूनिटी है ना, इसे बचे लिपटा है. ज्यादा ताकत किसने है बॉर्नविटा. पानं लावून राहिले आता की तुम्हाला जेवढे पानं जास्त लावशाल तेवढी वडी चांगली आहे. तुम्हाला खायला चव लागेल. महीने भर की ताजगी
अब सिर्फ 55 रुपए में। ही वडी चावला राहिली आता जरा थांब थोडंसं. तुम्हाला दाखवते वड्या झाल्यानंतर कशी बनवते मी. विदिशा डिटर्जेंट 4-4, 5-5 पानाची वडी करते. जो दाग धब्बे ए वडी तयार करते मी थोडंसं थांब थोडंसं. डिलीवरी ऑन बेस्ट फैशन करते वडी. न्यू 2.2 एक झप्पी गहरी हाँ। अंदर तक छू जाए, अंदर से समा दे, जैसे बोरो प्लस दूध के जरा अशी वडी घालायची, ये 20 अशी वडी करायची, जाकर ड्राई अशी वडी घालायची, अशी वडी करायची. 24 आवर्स के दिल भोले वड्या केल्यानंतर बोरो प्लस दूध की ती अशी मोडपायची, ऑफिशियली अशी मोडकून घ्यायची. अशी मोडपले का असं ते लावायचं वरून त्याला बेसन पीठ, याला लावायचं बेसन पीठ. अशी करायची. तेजी से समाए, गर्माहट लाए तो दर्द को दूर करो, अपने के लिए मूव करो। ये ना मैं इतना गोल कब करती हूँ। आता एक वडी तयार झाली आहे. मी आता वड्या सगळ्या तयार करते. आता हे बघा ही दुसरी वडी चालू आहे. हे बघा डबल डबल पानं लावते मी त्याला दुसऱ्या वडीला. हे बघून घ्या. मोठे मोठे लावायचे पानं, डबल टिबल 4-4 तरी पानं लावले तरी वडी चांगली मोठी होती आणि छान होती. मैं तुमसे विनती करता हूँ दशमी, हे बघून घ्या. समझने का प्रयास करो. तुम जो सोच रहे हो वैसा कुछ भी नहीं. मैं यहाँ केवल इसीलिए आया हूँ कि तुम सीधा चालू आहे बघा वडी लावायचं चालू आहे माझं काम. पाहून घ्या. माझ्यासारखी वडी अशी करून बघा आणि मला सिमेंट करावा. तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही पण करून बघा. मी अशी वडी करते ना तशी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मग मला पण कळवा सिमेंट मध्ये कशी बनवली बा. असं तुम्हाला आवडली का नाही आवडली. कशा पानं लावते मी बघत राहा, कशा तोडते मी पाहत राहा. तुम्हाला आवडतं का नाही आवडते. काय ग चिकन काय चिकन काय हे बघायला माझ्या हा मी कशी वडी बघत करते बघा. आता तुम्ही माझ्यासारखं बघा आणि मला कळवा. मी बघा मित्रांनो 2 वड्या रेडी बाकीच्या होतात ते. हा खाली छोटीशी तावा ठेवली, कांद्याला थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यावर वड्या ठेवून दिल्या. वड्या ठेवल्यानंतर कढई गरम झाली की त्याच्यावर थोडं तेल फिरवायचं. 2 उकळे तेल फिरवायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक गॅसवर झाकून ठेवायचे ते. आणि वड्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते शिकल्या. चला आता आपण गॅसवर ठेवून मग तुम्हाला वड्या झाल्यानंतर दाखवते. आता गॅसवर वड्या ठेवलेल्या आहे. आता याच्यावर तेल टाकते, 2 उकळ्या तेल टाकते आणि थोडंसं पाणी पण टाकते. कबर पाणी पण टाकते त्याच्यात. आता 2 उकळ्या तेल टाकलं आणि कबर त्याच्यावर आधी तेल टाकलं 2 उकळ्या आणि थोडंसं राहिलं त्याच्यात थोडंसं वरून टाकते बस आणि झाकून ठेवते. आता या गरम वाटण झाल्या का कडा मग तुम्हाला तळायला दाखवते. मग तळल्यानंतर 15 का 20 मिनिटं याला आपण गॅसवर ठेवू आणि झाकून ठेवू त्याच्यावर. पक्का झाकून त्याची वाफली गेली पाहिजे आणि मस्त त्या वड्या कडक झाल्या का मग कापायच्या. मग तुम्हाला
वड्या झालेल्या आहे का नाही आता आपण चेक करू. 15-20 मिनिटं झाले. मग आता हे शिजल्या का बघू. असं चाकू घालून बघायचं शिजून जाते त्या. शिजल्या का कळून चुकत शिजले म्हणून तर काढून घ्यायच्या. आता गार झाल्यानंतर आपण त्याला कापू, तुकडे तुकडे करून तळून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवते थंड झाल्यानंतर. आता थंड झालेले आहे. आता आपण कापून घेऊ आणि तळायला ठेवू. कशा तळायच्या बा, तव्यात बी तळल्या तरी चालत आणि कढईत बी तळल्या तरी चालत. मी आता कापायला सुरुवात करते. पातळ वडी कापायची मॅडम साहेब. हे बघा या अशी कापायची. अशी पातळ, अशी पातळ वडी कापायची. हे अशी पातळ कापायची. अशी पातळ कापल्यानंतर तव्यावर बघा आता किती छान वडी झाली आहे, कुरकुरीत. तळल्यानंतर कुरकुरीत लागल. मी तळून दाखवते तुम्हाला. आपल्या वड्या कापलेल्या झाल्या. आता आपल्याला तळायचं आहे. एकदम पातळ कापलेलं आहे. आता या वड्या आपण तळून पाहू. कुरकुरीत लागल्या तुम्हाला दाखवते. तेल आपण आता तापायला ठेवलं आहे गरम करायला. मग आता वड्या त्याच्यामध्ये टाकू. कारण का तव्यामध्ये तळल्या तर चव येते आणि कोणी कढईत पण तळतं, पण याच्यामध्ये तव्यामध्ये वेगळी पद्धत का की कडक होते मस्त. तर आता आपण वड्या टाकूया. 2-4 हे वड्या टाकते मी. बघा आता हे बघ कशा टाकते पाहून घ्या. आता वड्या ना तळलो राहिल्या, लालसर झाल्या का थोड्याशा, मग पलटी मारायच्या. पलटी मारायच्या अशा. तसं पलटी मारायच्या एखाद्याने. तळलेला आहे. आता मी बाजूला काढते. मी वड्या काढून घेते आता. मग दाखवते तुम्हाला. तेल करायला ठेवलं. हे 4-5 वड्या तळले. आता खाऊन बघा आता कशा झाल्या. थांबलं भरू दे ना गच्चा. पूर्ण वड्या तळलेल्या आहे. आता सगळ्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते खाणं. किती छान वड्या तळलेल्या आहे आता कुरकुरीत. आता तुम्ही कोणीतरी खाऊन बघा. बघा किती कुरकुरीत झालेला आहे. अरे वा, अरे बाप किती कुरकुरीत झाले आहे. अरे बाप किती छान झाले आहे. एकदम चवदार झाल्या आहे वड्या. आणि किती छान वड्या तळलेल्या आहे मी कुरकुरीत आणि तळलेल्या आहे. आणि तुम्हाला आवडल्या तर शेअर करा, लाईक करा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच कमेंट करा. बोल. लाईक करा बरं का. नक्की मला कळवा. चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा मला आणि परत मला शेअर पण करा. भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय. खाऊन बघते मी.